करायचं हो बोला चालू हो गया एक सेकंड अरे ऑन एयर नहीं हम लोगों का फाइनल होने के बाद फाइनल चलो हाँ बोलो, जो हो गया ना, हो हो गया। गया हो गया मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्व्हिसेस डाऊन झाल्यामुळे देशाचं नाही तर जगभरामध्ये एअरलाईन्स असेल, बँकिंग असेल, किंबहुना हॉस्पिटल्स असेल, या सगळ्याच जे काही सेवा मिळत आहेत त्याच्यामध्ये ऑपरेशन ब्रेक झालेलं दिसतं आहे। परंतु विशेषतः विमानसेवेच्या संदर्भात मी सांगेन की DGCA आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन याच्यामध्ये मॉनिटरिंग करत आहे आणि काही वेळामध्ये ही व्यवस्था पूर्ववत होईल अशी माहिती आत्ता मिळते आहे। आपल्या देशातील स्पाइस असेल, एअर इंडिया असेल, किंबहुना इंडिगो असेल, या सगळ्याच विमानसेवा त्याच्यामुळे ऑपरेशनमध्ये नक्कीच आता प्रॉब्लेम सुरू आहेत। परंतु आम्ही स्पष्टपणे या एअरलाईन्सला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आपण प्रवाशांना त्या संदर्भातली माहिती आता द्यायला पाहिजे, प्रवाशांना अवगत केलं पाहिजे, अशा पद्धतीची आत्ता सूचना सर्व एअरलाईन्सला दिलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये ह्या सगळी जी काही सिस्टीम आहे, हे सॉफ्टवेअर आत्ता डाऊन झाल्यामुळे सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्याला अफेक्ट झालेला आहे आणि म्हणून लवकरात लवकर त्याच्यावरती सगळे मिळून आम्ही काम करतो आहे। जी काही माहिती येईल ती लवकर आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। तर किती परिणाम झालेला आहे, हां किती फ्लाईट्स आणि या सगळ्या संदर्भात काय नाही, याच्यामध्ये नवीन ज्या काही प्रवाशांना बुकिंग करायचं आहे त्याच्यामध्ये फार अडचण येते, परंतु ऑपरेशन्स आत्ता मॅन्युअली प्रत्येक ठिकाणी सुरू आहे। देशातल्या प्रत्येक विमानतळावरती मॅन्युअली आता काम सुरू आहे, परंतु लवकरात लवकर ही सिस्टीम अपडेट झाली पाहिजे, ही दुरुस्त झाली पाहिजे। त्याच्यावरती मला असं वाटतं की DGCA आणि आमची मिनिस्ट्री याच्यावरती मॉनिटरिंग करते आहे, लवकरात लवकर ते होईल यासाठी प्रयत्न करतो आहे। या टेक्निकल ग्लिचची काही कारणं समोर आली आहेत काय? नाही, माहिती घेतो आहे आपण सगळी। मलाही आत्ताच 1 तासापूर्वी ही माहिती मिळाली, आम्हीही माहिती घेतो आहे, परंतु तातडीनं त्याच्यावरती सगळेजण लक्ष ठेवून आहेत। मी म्हणाल तसं आम्ही मॉनिटरिंग करतो आहे। मॅन्युअली आत्ता सगळी सिस्टीम प्रत्येक ठिकाणी सुरू आहे। आता ज्या अडचणी आपल्याला येत आहेत त्यानुसार एक मोठा सायबर हल्ला असा काही संशय तुम्हाला वाटतो आहे? नाही, अजून तरी असं काही कुठेही अधिकृत सोर्समधनं कुठे माहिती नाही, परंतु याच्यावरती मला असं वाटतं की केवळ भारतातच नाही जगभरामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की वरिष्ठ पातळीवर याची चर्चा निश्चित आहे, त्याच्यावरती प्रयत्न सगळे करतात। मायक्रोसॉफ्टशी आपले काही प्रतिनिधी संवाद साधणार आहेत किंवा त्यांच्याकडनं याबाबत? नाही, मी म्हणालो तसं आमची मिनिस्ट्री जी आहे, DGCA असेल किंवा मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे वरिष्ठ अधिकारी असतील, आमचे सेक्रेटरी असतील, DGCAचे चेअरमन असतील, त्यांची टीम याच्यावरती काम करते आहे। थँक्यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।